नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळापासून खूपच हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. इनो, सोडा, दही न वापरता मस्त असा नाश्ता तयार होईल. तर इथे 1 कप मी तांदूळ घेतलेत. तर इथे जुने तांदूळ घ्यायचे आहेत, ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ इथे घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर 4 ते 5 तासासाठी असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घाला आणि सकाळी त्यापासून नाश्ता बनवा. किंवा जर तुमच्याकडे जर वेळ नसेल, खूप कमी वेळ आहे, तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे 1 तासासाठी भिजत ठेवले आणि नाश्ता बनवला तरी चालेल. 4 ते 5 तासामध्ये तांदूळ व्यवस्थित असे भिजले जातात. तर तुम्ही पाहू शकता इथे मी 4 ते 5 तास तांदूळ भिजत घातले होते आणि अगदी सॉफ्ट झालेत. हाताने सुद्धा सहज तुटत आहेत. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तुम्ही जर वाटीने मोजणार असाल तर कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि तिने इथे तांदूळ मोजून घ्या आणि त्याच वाटीने मग तुम्हाला पाणीही मोजून घ्यायचं आहे. तर इथे 1 कप तांदूळ घेतले होते, त्यामध्ये मी ते अर्धा कप सुरुवातीला पाणी घालून हे तांदूळ वाटून घेतले. अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे पहा हे वाटून घेतले मी, अगदी स्मूथ आहे. आता ही तयार केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आता मी या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेतली. आता हे घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल. तर सुरुवातीला यामध्ये 1 कप मी पाणी घालते. मिक्स करून घेऊया. अजूनही घट्ट आहे. इथे मी आणखी 1 कप पाणी घालते. तर यामध्ये आत्तापर्यंत मी 2.5 कप पाणी घातलं आहे. तर 1 कप तांदळासाठी आपल्याला इथे 2.5 कप पाणी लागणार आहे. हे पीठ आपलं तयार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथे मीठ घातलं मी. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. तर आज इनो, सोडा असं काहीही आपण वापरणार नाही आहोत आणि अगदी हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. तर आता हे आपण झाकून ठेवूया आणि आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूया. तर इथे चटणीसाठी मी साहित्य घेतलं आहे. तर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, मीठ, कोथिंबीर, आलं आणि 1 पाकळी लसूण घेतले. तर हे सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करू. तर इथे 1 चमचा मी तेल गरम करून घेतलं. यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर इथे मी 1 लाल मिरची घातली तुकडे करून. ही मस्त अशी फोडणी आता आपण चटणीवरती घालूया. या फोडणीमुळे आपली चटणी आणखी खमंग होईल. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. दिसायला सुद्धा पहा किती मस्त दिसते. आता आपण पुढची कृती करूया. तर हे आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊ. आज यापासून आपण घावणे बनवणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही सहज बनवू शकता. तर इथे पहा या पॅनमध्ये मी आज घावणे बनवणार आहेत. तुम्ही डोसा तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं. पॅन किंवा तवा अगदी छान गरम करून घ्यायचा. नंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेलाने फक्त इथे मी ग्रीस करून घेते. इथे आता गॅसची फ्लेम मोठीच आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला यावरती असं पीठ घालायचं आहे. थोडंसं वरून घालायचं म्हणजे छान जाळी येते घावण्याला. तुमच्याकडे जर
तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ भिजत घालून त्यापासून घावणे बनवू शकता। तांदळाच्या पिठापासून घावणे कसे बनवायचे ते सुद्धा मी पुढे दाखवणार आहे। तर इथे आता मी हे झाकण ठेवलं, याच्यावरती 2 ते 3 मिनिटं झाकून याला पहा आपण भाजून घेऊया। तर वरची बाजू पूर्ण ड्राय झाली आता। अगदी झटपट एकानंतर एक तुम्ही असे घावणे बनवू शकता। पाहू शकता मस्त जाळी आली आहे। तर आता आपण काढून घेऊ। तर हा घावना उलटायची पण गरज नाही आहे तुम्हाला। तर आता हा मी एका जाळीवरती किंवा चाळण आहे तिला मी उलटी करून ठेवले, त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याला फोल्ड करू। लगेच फोल्ड केलं तर त्याच्या ज्या घड्या आहेत त्या एकामेकाला चिटकून जातील, म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे घावना। तर इथे पहा वाफ गेली आणि थोडंसं थंड झालं आहे, तर आपण याला फोल्ड करूया। तांदळापासून आपण हे मस्त असे घावणे बनवले। आता आपण तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट घावणे कसे बनवायचे ते पाहूया। तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। कोणतंही घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमधलं रेडी असं कुठलंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता। तुम्हाला जर झटपट घावणे बनवायचे असतील तर असे तांदळाच्या पिठापासून तुम्ही बनवू शकता। यामध्ये 1 मोठा चमचा रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या कपाने आपण रवा मोजला त्या कपानेच सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घालते। मिक्स केलं, आणखी 1 कप पाणी इथे घातलं। आता ह्याला छान मिक्स करून घेऊया। सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून एकजीव करून घेऊया। तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठापासून तुम्ही झटपट नाश्ता बनवू शकता। तुम्हाला इथे तांदूळ भिजत घालायची गरज नाही आहे। तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे याला। अजूनही हे घट्ट वाटतंय, तर इथे आणखी मी पाणी घातलं थोडंसं। एकत्र मला किती पाणी लागलं हे तुम्हाला मी शेवटी सांगते। तर आता हे अगदी परफेक्ट आहे आणि मला 3 कपातलं पहा पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे। तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं। 1 कप तांदळाच्या पिठासाठी तुम्हाला 2.5 ते पावणे 3 कप इथे पाणी लागू शकतं। आता मी ते पॅन गरम करून घेतला, त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावलं आणि यावरती असं पीठ घालायचं आहे। प्रत्येक वेळेला घावणे बनवताना पीठ तळापासून ढवळून घेणं गरजेचं आहे, कारण तांदळाचं पीठ तळाला बसतं। त्यामुळे प्रत्येक घावण्या बनवायच्या आधी पीठ तळापासून ढवळून घ्या आणि मगच बनवा। आता पहा हे घावणसुद्धा मी बनवून घेतले। पहा मस्त जाळीदार असे घावणे तयार होतात अगदी इन्स्टंट पद्धतीने। तर आज आपण तांदळापासून तसंच तांदळाच्या पिठापासून दोन्ही पद्धतीने घावणे कसे बनवायचे ते बघितलं। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही तांदूळ भिजत घालून बनवा, आणि जर अगदी इन्स्टंट बनवायचे आहेत, वेळ नसेल तर तांदळाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता। तर ह्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। नाश्त्यासाठी किंवा कुठल्याही ग्रेव्हीसोबत तुम्ही हे घावणे बनवू शकता। अगदी पांढरे शुभ्र जाळीदार होतात, मऊ लुसलुशीत होतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।